आघाडीचा वर पंजा. जी जी मंडळी पंजाली मतदान करणार आहे त्यांना हात वर कराव. महाविकास आघाडीचा आज ऐतिहासिक निर्णय महाविकास आघाडीच्या अनंतराव काका नेत्यांनी घेतला. खऱ्या अर्थानं बबलू भाऊ, खऱ्या अर्थानं संविधानाचं पालन करणारा शेतकरी, ज्याला खरंच समज आहे तुमच्या आमच्या समस्येची, असं हे महाराष्ट्राचा भूमिपुत्र, या अमरावतीचा भूमिपुत्र आज तुमच्या समोर नतमस्तक होतो आहे. आणि एकच हाक आहे बाबांनो, एकीकडे तुम्हाला नौटंकी दिसल, दुसरीकडे तुम्हाला इमानदारी दिसल, हो की नाही? एकीकडे तुम्हाला मास दिसल, मास, पैशाचा मास दिसल, दुसरीकडे तुम्हाला शेतकऱ्याची सादगी दिसल, एकीकडे तुम्हाला गद्दार दिसतील. या व्यासपीठावर सगळे इमानदार उपस्थित आहेत. पैशाची धमक दाखवतात. काय करून महाविकास आघाडीचं सरकार तोडलं हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती. शेतकऱ्यांचे पैसे दिले की नाही दिले हेही माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती. भेटले का पैसे? भेटले का? नाही भेटले. मी आणि सुषमाताई गाडीत होतो. सुषमाताईने मला सांगितलं, ताई म्हणे सन्मान्य पंतप्रधानांचा आभार आलेला आहे म्हणे, 3.5 रुपये मिळाल्याबद्दल सबसिडी गॅसची, 3.5 रुपयाची सबसिडी, त्याचे आभार. 3.25, 3.5 पण आहे, 3.25. बेरोजगारांचं काय झालं? काय झालं बेरोजगारांचा? या नांदगाव पेठ मध्ये हरमान इंडस्ट्री आणली होती. सन्मान्य उद्धव ठाकरे साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या अंडर मध्ये त्या सह्या झाल्या. इथल्या खासदारांनी आणि त्यांच्या यजमानांनी इतकं तंग केलं बिचारायला, घाईस आणलं. तो बाबा हार्ट अटॅक येऊन मरून गेला. त्याचे लेकर म्हणे अशा ठिकाणी मला नाही जायचं. अरे काय संस्कृती आहे आपली, अमरावतीची काय संस्कृती आहे सांगा बघू मला. जगा आणि जगू द्या, जगा आणि जगू द्या, ठीक आहे. पण इथं तर काय सुरू आहे? ये बोलती कि मैं है ना गंगा नहा के आई, मैं गंगा नहा के आई और सबको चुना लगा के आई. या ठिकाणी उपस्थित असलेल्या भरपूर मंडळींनी मागच्या वेळेला त्याला निवडून दिला. दिला की नाही दिला? दिला की नाही दिला मागच्या वेळेला आपण त्यांना निवडून? आणि गद्दारी किती दिवसात झाली? 15 दिवसात गद्दारी केली. बबलू दादा, वीरेंद्र भाऊ, सुनील दादा, त्यावेळेला आम्ही कार्यक्रम घेतला आणि आम्ही त्यांच्याकडनं शपथ घेतली की बिलकुल आम्ही आघाडी सोबत राहू. अनिल काका या ठिकाणी आहेत. अनिल काकांचं खूप प्रेशर होतं आमच्यावर, खूप प्रेशर होतं की काँग्रेस वाले काय करतात. अनिल काकांसाठी जोरदार टाळ्या. शेर आदमी है, घबराया नहीं. अनिल काका, मागच्या लोकसभेची आठवण सुरू होती आमची आणि अनिल काकांना फार पुढाकार घेतला होता. पण आदरणीय रमेश काका बांग देखील या ठिकाणी आलेले आहे. सुधीर भाऊ, शरदचंद्र पवार हे माझे वडील आहे म्हणे.
आज बाप बदलला भाऊ ताईनं, आज बाप बदलला. अरे बाप कधी बदलू शकतो का? आणि बाप बदलणारे काय करतात हे तुम्ही बघताय. खेळ सुरू आहे, खेळ. उद्याला अमरावतीमध्ये जर तुम्हाला सुख समृद्धी पाहिजे असेल तर या शेतकऱ्याच्या पोराला तुम्ही निवडून दिलं पाहिजे. उद्याला अमरावतीमध्ये मान सन्मान त्या ठिकाणी राखला गेला पाहिजे, आपली संस्कृती राखली गेली पाहिजे, तर तुम्हाला बळवंत भाऊला निवडून दिलं पाहिजे. उद्याला अमरावतीमध्ये काय होईल, काय होऊ शकतं जर आपण चुकलो ना तर नुसते नाच गाणे होतील, ह्याच्या पलीकडे काही होणार नाही. काय गप्पा करताय तुम्ही? बघा, ऐका वीरेंद्र भाऊ, ग्रामीण रस्त्याचे पैसे अनिल 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 काका, महाविकास आघाडीमध्ये आपण असताना आपण ग्रामीण रस्त्याला किती पैसे दिले होते? आणि डीपीडीसी मधनं ग्रामीण रस्ते चे पैसे 50 कोटीच्या वर होते. आज डीपीडीसी मधनं ग्रामीण रस्त्यांसाठी पैसे किती आहे? 7 कोटी. रस्ते खराब आहे की नाही आपले? आपले पांगण जशी पाहिजे तशी झाली आहे का? मग डीपीडीसी मध्ये काय सुरू आहे? जिल्हा परिषदेच्या पैशामध्ये काय सुरू आहे? काय गोंधळ आहे? काय दादागिरी आहे? काय वसुलीगिरी या ठिकाणी सुरू आहे? बाबांनो, तुम्ही लक्षात ठेवा. आज तुम्हाला हो, मी विसरून गेली होती. बरं झालं सुनील भाऊ तुम्ही मला आठवण करून दिली. सुनील दादा, ऐका, काही व्यापाऱ्यांना भेटले, हे जे नाटक बंटी बबली म्हणते ना, काही व्यापाऱ्यांना भेटले. त्यांनी बघा तुम्हाला काय दिलं? तुम्हाला किराणा दिला, जाळीची साडी दिली. इथल्या व्यापाऱ्यांसोबत त्यांनी काय केलं? डीलिंग केली, डीलिंग. एक बीसी बनवली, बीसी. तुम्ही पैसे घ्यायला जाता की नाही? पैसे घ्यायला जाता की कपडे घ्यायला जाता? कपडे घ्यायला जाता की नाही तुम्ही बिझी लँड आणि सिटी लँड मध्ये? ऐका, सगळेजण लक्ष देऊन ऐका. तिथल्या एका दुकानदाराला म्हटलं 5-5 लाख रुपये आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला डबल करून देऊ. आणि एकाला 5 लाख, कोणाला 10 लाख, कोणाला 15 लाख. बीसी खेळ व्यापार केलेला आहे तुमच्या मतांचा, तुमच्या भावनेचा. आणि त्या व्यापाऱ्याला म्हटलं तुम्हाला डबल करून देऊ, तुम्ही फक्त आमचा प्रचार करा. एकाच समाजामध्ये तुम्ही व्यापार करून राहिले. अरे पैसे द्यायचे तर शेतकऱ्याला दे ना. तिथं काय देता तुम्ही? तिथं काय देता? तिथं फाटका किराणा आणि फाटकी जाळीवाली साडी. बाबांनो, हा खेळ सुरू आहे तुमच्या सोबत आणि आमच्या सोबत आणि आपल्या सगळ्यांसोबत. हा खेळ कुठेतरी थांबला पाहिजे. बळवंत दादा, तुम्हाला शपथ खायची आहे अमरावतीच्या विकासाची. तुम्हाला शपथ खायची आहे तुम्ही संविधानाचं पालन कराल. तुम्हाला शपथ खायची आहे या बेरोजगारांची. तुम्हाला शपथ खायची आहे की पेपरफुटी होऊ देणार नाही, शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. बोलो महाविकास आघाडीचा. असं नाही मागासारखं. बोलो महाविकास आघाडीचा. बलवंत भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आना रे पंजाब, आया पंजाब, अरे रे पंजाब. अरे जय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.